तर 5x इक्वल्स टू 7y इक्वल्स टू 11z असेल तर XYZचे मूल्य किती येईल? तर आपल्याला जेव्हा 5xची मूल्य काढायचे असेल तेव्हा ह्या दोघांचा मल्टिप्लाय करावा लागेल. तर काढूया आपण x इक्वल्स टू 7 इंटू 11. 7 इंटू 11 काय होईल? 77. तसेच आपल्याला वायचे मूल्य काढायचे असेल तेव्हा आपल्याला वायचे जे अंक आहे ते सोडायचे आहे आणि उरलेले हा दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर वायचे मूल्य काढताना आपल्याला एक्सचे आणि 11चे म्हणजे झेडचे मूल्यांचा मल्टिप्लाय करावं लागेल. 5 इंटू 11 इक्वल्स टू 55. तसेच आपल्याला झेडचे मूल्य काढायचे आहे तर राहिलेले ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. झेडचे मूल्य काढण्यासाठी आपल्याला 5 इंटू 7 म्हणजेच 35 हे उत्तर येईल. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे.